मानाधिक राज्यपाल सुरवेक सन्मान गार्डाची पळवणी करतात. राज्यपालाच्या सन्मानात 50 मॅन गार्ड ऑफ ऑनर. ऑफिसर ऑफ गार्ड आसात लेफ्टनंट कमांडर कार्विन गेडर आणि लेफ्टनंट अरुण कलमाडी. भारतीय नौदलाच्या 50 मॅन गार्ड ऑफ ऑनर सन्मान गार्डाची पळवणी करून मानाधिक राज्यपाल फुडे सरतात. परेडीची पळवणी करपाक वट्ट 19 प्लेटून आयचे परेडीत वांटेकार जाल्यात. आज स्वतंत्र भारतात सगळे अधिकार आणि हक्क सांगतना लोकशाय उपभोगतना आमकां स्वातंत्र्य मेळोवन दिवपाक वावरिल्ल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांक नमन करूया. स्वातंत्र्या उपरांत देश घडोवपाक वावरिल्ल्यांचो उगडास करूया, तांकां आर्गां ओंपुया. मानाधिक राज्यपाल परेडीची पळवणी सुरू करतात. पहिले प्लेटून आसा लष्कराचो प्लेटून. लष्कराच्या सशस्त्र प्लेटूनाचे फुडारपण करतात मेजर जसकिरत सिंग. त्या फुडलो प्लेटून आसा नौदळाचो सशस्त्र प्लेटून. प्लेटूनाचे फुडारपण करतात लेफ्टनंट वैष्णव लांबट. फुडलो प्लेटून भारतीय तटरक्षक दळाचो सशस्त्र प्लेटून. असिस्टंट कमांडंट सिद्धार्थ परेडीचे फुडारपण करतात. त्या उपरांत गोंय पुलिसेचो सशस्त्र प्लेटून. पुलीस सब इन्स्पेक्टर नितेश वासुदेव मडकयकर प्लेटूनाचे फुडारपण करतात. फुडले सुवातेर तेलंगणा राज्य पुलिसेचो सशस्त्र पंगड प्लेटूनाचे फुडारपण करतात पुलीस सब इन्स्पेक्टर व्ही भार्गव. सवो प्लेटून आसा होमगार्डाचो सशस्त्र प्लेटून. प्लेटून मुखेली आसात निंगराज बिदरकुंडी. या उपरांतचो प्लेटून आसा एनसीसी चलयांचो प्लेटून. ज्युनियर अंडर ऑफिसर अंशू जयस्वार प्लेटूनाचे फुडारपण करतात. उपरांत लष्कराचो एनसीसी प्लेटून. ज्युनियर अंडर ऑफिसर अमन जी मिश्रा प्लेटून मुखेली आसात. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो ह्या फुडलो प्लेटून. सहाय्यक अधीक्षक पूजा अडकोणकर प्लेटूनाचे फुडारपण करतात. GHRDCचेच व फुडलो प्लेटून सहाय्यक अधीक्षक ओमकार सामंत प्लेटूनाचे फुडारपण करतात. या उपरांत होमगार्डाचो प्लेटून. होमगार्ड प्रशिला मांद्रेकर प्लेटून मुखेली आसात. या फुडलो प्लेटून आसा अग्निशमन दळाचो प्लेटून. सिनियर फायर ऑफिसर रुपेश सावंत प्लेटूनाचे फुडारपण करतात. वट्ट 19 प्लेटून आयचे हे परेडीत वांटेकार जाल्यात. या फुडलो प्लेटून आसा एनसीसीचो प्लेटून. पेटी ऑफिसर कॅडेट क्रिश टेली प्लेटूनाचे फुडारपण करतात.
या उपरांतचो प्लेटून शांतादुर्गा विद्यालय दिवचल पेटी ऑफिसर कॅडेट पृथ्वीराज राजेश चव्हाण प्लेटूनाचे फुडारपण करतात. फुडलो प्लेटून आसा सारस्वत विद्यालय बार्देसचो प्लेटून सोहम गावडे प्लेटूनाचे फुडारपण करतात. या फुडलो प्लेटून आसा डॉक्टर के.बी. हेडगेवार विद्यालय तिसवाडी प्लेटून श्रीजा शेणवी प्लेटूनाचे फुडारपण करतात. फुडलो प्लेटून आसा आयडियल विद्यालय दिवचलचो प्लेटून जयेश शर्मा प्लेटूनाचे फुडारपण करतात. या फुडलो प्लेटून आसा अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल दिवचल प्रतीक्षा पाटील प्लेटूनाचे फुडारपण करतात. आणि निमणो 19वा प्लेटून आसा अवर लेडी ऑफ रोजरी हायस्कूल दोना पावलाचो प्लेटून अक्षरा भोसले प्लेटूनाचे फुडारपण करतात. आणि ज्या बँडाच्या तालाचेर हांगा मार्च पास जातली हांगा परेड जाता ते वाद्यवृंद नौदळ आणि गोंय पुलिसेचे जोड वाद्यवृंद फुडारपण करतात. पेटी ऑफिसर म्युझिशियन कोंडला राव आणि गोंय पुलिसेचे सहाय्यक उपनिरीक्षक फ्रान्सिस ग्रेसियस. आयज भारताचो 77वा प्रजासत्ताक दीस मनयतना भारताक आपले संविधान दिवपाक वावुरिल्ल्या सगळ्यांचो उगडास आमी काडटात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या अध्यक्षतेखाला स्थापन जाल्ले ड्राफ्टिंग समितीत एन गोपालस्वामी अय्यंगर, मोहम्मद सदुल्ला, आल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी, बी.एल. मित्तल आणि तांणी भलायकेच्या कारणाक लागून राजीनामो दिल्या उपरांत एन माधवराव आणि डॉक्टर एन.पी. खैतान आणि तांच्या मरणा उपरांत टी.टी. कृष्णम्माचारी हांचो हे समितीत आस्पाव आशिल्लो. 29 ऑगस्ट 1947 दिसा ही ड्राफ्टिंग समिती नेमिल्ली. 26 जानेवारी 1950 दिसा भारतीय संविधान लागू जाले आणि भारत प्रजासत्ताक देश जालो. नौदळ आणि गोंय पुलिसेच्या जोड वाद्यवृंदाच्या तालार शिस्तबद्ध रीतीन मार्च पास सुरू जाता. संचलनाक सुरुवात जाता. सगळ्यात पहिली राज्यपालाच्या सन्मानात सन्मान गार्ड 50 मॅन गार्ड ऑफ ऑनर
ऑफिसर ऑफ गार्ड आसात लेफ्टनंट कमांडर कार्विन गिल्डर आणि लेफ्टनंट अरुण कलमाडी. परेड कमांडर कमांडर अंकित अगरवाल. पहिलं प्लेटून असा लष्कराचं प्लेटून. लष्कराच्या सशस्त्र प्लेटूनाचे फुडारपण करतात मेजर जसकीरत सिंग. सर्व्हिस बिफोर सेल्फ, स्वतः आधी सेवा ही मोख घेऊन भारतीय लष्कर देशाचे रक्षण करता. फुडलं प्लेटून असा नौदळाचं सशस्त्र प्लेटून. प्लेटूनाचे फुडारपण करतात लेफ्टनंट वैष्णव लांबट. शनो वरुणा, सागराचं देव वरुण आमचे रक्षण करू हे घोषवाक्य भारतीय नौदळ. पुढलं प्लेटून असा भारतीय तटरक्षक दळाचं सशस्त्र प्लेटून. असिस्टंट कमांडंट सिद्धार्थ परेडीचे फुडारपण करतात. वयम रक्षाम, वी प्रोटेक्ट ही घोषणा भारतीय तटरक्षक दळ. या फुडलं प्लेटून असा गोय पुलिसेचं सशस्त्र प्लेटून. पुलिस सब इन्स्पेक्टर नितेश वासुदेव मडकळकर प्लेटूनाचे फुडारपण करतात. पुढलं प्लेटून असा तेलंगणा राज्य पोलिसेचं सशस्त्र प्लेटून. प्लेटूनाचे फुडारपण करतात पोलीस सब इन्स्पेक्टर व्ही भार्गव. या पुढलं प्लेटून असा होमगार्डाचं सशस्त्र प्लेटून. प्लेटून मुखेली असतात लिंगराज बिदरकुंडी. सातवं प्लेटून पुढे सरता. हा प्लेटून असा गोय अग्निशमन दळाचं प्लेटून. सिनियर फायर ऑफिसर रुपेश सावंत प्लेटूनाचे फुडारपण करतात. या पुढलं प्लेटून असा होमगार्डाचं प्लेटून. होमगार्ड प्रशिला मांद्रेकर प्लेटून लीड करतात. पुढलं प्लेटून असा गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच गोय मनीसबळ उदरगत महामंडळाचं प्लेटून. सहाय्यक अधीक्षक ओमकार सामंत प्लेटूनाचे फुडारपण करतात. दहावं प्लेटून असा गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचं पंगड. सहाय्यक अधीक्षक पूजा अडकोणकर प्लेटूनाचे फुडारपण करता. या पुढलं प्लेटून असा एनसीसीचं प्लेटून. पेटी ऑफिसर कॅडेट क्रिश तेली प्लेटूनाचे फुडारपण करता.
आर्मी एनसीसीचा व प्लेटून आशिल्लो लष्कराचो एनसीसी प्लेटून ज्युनियर अंडर ऑफिसर अमनजी मिश्रा प्लेटूनाचे फुडारपण करतात. त्या उपरांत फुडें सरता एनसीसी चलयांचो प्लेटून ज्युनियर अंडर ऑफिसर अंशू जयस्वार प्लेटूनाचे फुडारपण करतात. फुडलो प्लेटून आसा एनसीसी प्लेटून पेटी ऑफिसर कॅडेट क्रिश तेली प्लेटूनाचे फुडारपण करतात. शांतादुर्ग विद्यालय दिवचल हो प्लेटून फुडें सरता. पेटी ऑफिसर कॅडेट पृथ्वीराज राजेश चव्हाण प्लेटूनाचे फुडारपण करता. या फुडलो पंगड आसा बार्देश तालुक्यातल्या सारस्वत विद्यालयाचो प्लेटून सोहम गावडे प्लेटूनाचे फुडारपण करता. विद्यालयांतली भुरग्यां शिस्तबद्ध संचलन करतात. या फुडलो प्लेटून आसा डॉक्टर के.बी. हेडगेवार विद्यालय तिसवाडीचो प्लेटून श्रीजा शेणवी प्लेटूनाचे फुडारपण करतात. सतरावो प्लेटून आसा आयडियल विद्यालय दिवचलचो प्लेटून जयेश शर्मा प्लेटूनाचे फुडारपण करतात. अठरावो प्लेटून आसा अवर लेडी ऑफ ग्रेस विद्यालय दिवचलचो प्लेटून प्रतीक्षा पाटील प्लेटूनाचे फुडारपण करतात. आणि निमणो प्लेटून आसा अवर लेडी ऑफ रोजरी हायस्कूल दोनापावलाचो प्लेटून अक्षरा भोसले प्लेटूनाचे फुडारपण करतात. जांचे तालार शिस्तबद्ध रितीन हे संचलन जाता ते वाद्यवृंद आसा नौदळ आणि गोंय पुलिसेचे जोड वाद्यवृंद. वाद्यवृंदाचे फुडारपण करतात पेटी ऑफिसर म्युझिशियन कोंडला राव आणि गोंय पुलिसेचे सहाय्यक उपनिरीक्षक फ्रान्सिस ग्रासियस. मार्च पास्ट संचलन हो राष्ट्रीय कार्यावळीचो महत्वाचो भाग.
पथका शिस्तबद्ध रीतीन संचलन करतात. शिस्त, एकात्मता आणि संघ भावना तयार जाता. सगळी प्लेटून एकाच तालार पावला मारत पुढे सरतात. वेळ आणि आदेशाचे पालन करपाक शिकतात. आमच्या भारत देशाचो खरो खजानो म्हळ्यार देशाचे तरणाटे. आयचे विद्यार्थी हो फुडलो फुडारी, अधिकारी, शास्त्रज्ञ, शिक्षक, सैनिक आणि फुडार हो शिस्त, समर्पण, मेहनतीन घडटा. शाळेतली भुरगीं शिस्तबद्ध रीतीन मार्चिंग करतना पळोवन तांची शिस्त, तांणी घेतिल्ली मेहनत, सकाळी 7 सावन मैदानार ताट उबे रावपाचे घेतिल्ले कष्ट पळोवन देशाचो फुडार, तांचोय फुडार परजळीत आसा हाची खात्री जाता. आयच्या ह्या प्रजासत्ताक दिसाच्या मुखेल शासकीय सुवाळ्यात वांटेकार जावपाक खासा आयल्यात कॅनडातल्या गव्हर्नमेंट ऑफ आल्बर्टातले मंत्री मिस राजन स्वानी. तांचे वांगडा प्रतिनिधी मंडळय आयच्या ह्या सुवाळ्यात वांटेकार जाता. गोंयचे मानाधिक राज्यपाल भौमानेस्त श्री पुसापती अशोक गजपती राजू हांका विनंती करता की ताणे संबोधित करचे. My dear people of Goa, on this solemn and proud occasion of the 77th Republic Day of India, I extend my warm greetings and best wishes to all the people of Goa. Today, we commemorate the historic moment when our Constitution came into force, transforming India into a sovereign, socialist, secular, democratic republic. We remember with reverence the vision of the founding fathers of our Constitution and the countless freedom fighters whose sacrifice laid the foundation of our democratic republic. The Constitution of India remains the guiding light of our nation, enshrining the ideals of justice, liberty, equality, and fraternity. As we celebrate this sacred national festival, we reaffirm our collective commitment to uphold the constitutional values, strengthening the democratic institutions, and work together for the progress and unity of our nation. India today moves forward with confidence, clarity of purpose, and renewed determination. Under the visionary leadership of our Honorable Prime Minister, the nation has set before itself the transformative goal of Vikasit Bharat 2047. In alignment with this national resolve, the state of Goa has embarked upon a long-term and inclusive development journey through its vision of Vikasit Bharat 2037, a vision that seeks to combine economic growth with social equity, technology advancement with environmental responsibility, and infrastructure expansion with cultural preservation. The guiding principle
of our governance remains that development must be inclusive, substantiable, and people-centric. One of the most significant administrative reforms undertaken recently is the creation of Kushavati district. This step reflects the state's commitment to decentralization, responsive administration, and balanced regional development. By bringing the governance closer to the people, it will strengthen service delivery, improve administrative efficiency, generate new economic opportunities, and ensure focused attention to the unique developmental needs of the hinterland regions. The strength of a republic rests upon the security of its people and the integrity of its institutions. Goa continues to maintain a stable law and order environment supported by a high crime detection rate, strengthened cybercrime response mechanisms, improved traffic enforcement, and continuous modernization of police and fire services infrastructure. These efforts reaffirm our commitment to public safety, rule of law, and citizens' confidence. Equally important to social stability is the assurance of shelter and dignity. The government has undertaken landmark initiatives to address long-pending concerns relating to housing and land security. The Majhe Ghar scheme, along with reforms to resolve issues of pre-1972 housing, long-standing dwelling units on various categories of land, and one-time regularization measures have provided legal certainty and emotional relief to thousands of families. These initiatives represent a compassionate and pragmatic approach to governance rooted in social justice. Empowerment of rural communities and women lies at the heart of inclusive development through self-help groups, rural livelihood missions, entrepreneurship initiatives, skill development programs, and targeted financial inclusion measures. Goan women are increasingly emerging as economic contributors, entrepreneurs, and community leaders. Youth are being equipped with contemporary skills through modernized ITIs, industry collaboration, artificial intelligence training, and new vocational pathways. These efforts are laying the foundation for a resilient, skilled, and future-ready Goa. Education continues to be the cornerstone of Goa's development strategy. The declaration of Goa as a fully literate state marks a historic milestone achieved through the collective effort and community participation. This accomplishment reflects our firm belief that human capital is the most valuable asset of a progressive society. Simultaneous investments in higher education, scientific research infrastructure, language technology, faculty development, and academia-industry collaboration are strengthening Goa's position as an emerging knowledge and innovation hub. Our agriculture and allied sectors are being strengthened with renewed focus
on sustainability, productivity, and farmer welfare. Initiatives in assured pricing, mechanization, watershed development, GI tagging of indigenous produce, promotion of organic farming, and protection of Khazan lands are safeguarding both livelihoods and heritage. In fisheries, the vision of blue growth is being pursued through infrastructure development, artificial reefs, financial assistance, modern hatcheries, and climate-resilient coastal initiatives. These measures reflect our commitment to ensuring that economic advancement proceeds in harmony with ecological balance. Goa's economy continues to demonstrate resilience and positive growth. Substantial progress has been achieved in ease of doing business, MSME expansion, industrial facilitation, and regulatory reforms. Major investments are being mobilized, employment opportunities are expanding, and Goa has emerged as a nationally recognized leader in service delivery, reforms, and government innovation. At the same time, unprecedented investments are underway in infrastructure encompassing roads, bridges, water supply, sewerage systems, power networks, renewable energy, urban regeneration, ferry services, and public institutions. These projects are enhancing the quality of life, strengthening economic competitiveness, and preparing Goa for the needs of the future generations. Public health remains a central priority. Goa continues to record strong performance in maternal and child health, immunization, tuberculosis elimination, emergency response systems, and healthcare access. The upcoming state-of-the-art cancer hospital and the establishment of an integrative oncology research center signify Goa's growth role in advanced, compassionate, and holistic healthcare delivery. In the realm of urban governance and environmental management, Goa has achieved notable progress in waste management, renewable energy adoption, sanitation coverage, water conservation, and coastal planning. These efforts reaffirm our commitment to responsible development and integration, rational equity. Goa's cultural vitality and global engagement continue to flourish. International festivals, sporting events, creative platforms, and tourism initiatives have strengthened Goa's presence on the world stage, while reinforcing our identity as a state that values heritage, creativity, and harmony. At the same time, the government is working towards formalizing and revitalizing traditional occupations, supporting artisans, protecting biodiversity, and building environmentally resilient communities. True development must ultimately reflect the well-being of citizens. In this spirit, the state has initiated the preparation of the first of its kind Happiness Index for Goa, aimed at assessing development beyond economic parameters, incorporating health, education, environment, culture, community life,
and overall quality of living, this initiative represents a progressive step towards human-centered governance. As we move forward on the path of Vikasit Goa 2037 and Vikasit Bharat 2047, our responsibility is to ensure that growth is inclusive, institutions are strong, opportunities are equitable, and development remains sustainable. On this Republic Day, let me reaffirm our faith in the Constitution, our commitment to national unity, and our shared duty towards building a prosperous, just, and compassionate society. May the Republic continue to grow in strength and wisdom. May Goa continue to progress in harmony and confidence. Jai Hind, Jai Goa. धन्यवाद बहुमानस्थ राज्यपाल महोदय. भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे संकलन न्हय, ते राष्ट्राच्या आत्म्याचे पडबिंब. मानाधिक राज्यपालांक विनंती करता की ताणी आता पुरस्कार भेटोवचे. सगळ्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांकडेन मानेस्ताकडेन मागता की ताणी मुखार येवचे. सुरवेग घर खात्याचे केंद्रीय घर खात्याचे पुरस्कार राहुल गुप्ता IPS पुलिस अधीक्षक गुन्यांव फाटो. केंद्रीय घर मंत्री दक्षता पदक तांकां भेटयतात. 2024 वर्सा गोंय पुलिसेंत तांची बदली जाल्ली. तांणी गोंय पुलिसेंत गुन्यांव फाटो आनी सायबर गुन्यांव विभागाचे SP म्हण काम पळयलां. व्हडा प्रमाणात गुन्यांवाची प्रकरणां सोडयिल्ल्या खातीर तांकां 2024 वर्साचे केंद्रीय घर मंत्री दक्षता पदक भेटयतात. श्री राहुल गुप्ता IPS पुलिस अधीक्षक. विनायक पाटील पुलिस निरीक्षक SB सेंटर फोंडा. 1987 वर्सा पुलिस कॉन्स्टेबल म्हण भरती, 2006 वर्सा पुलिस उपनिरीक्षक आणि 2020 वर्सा पुलिस निरीक्षक पदार बढती. तांकां ह्या आदी मुख्यमंत्री पुलिस भांगरा पदक फावो जाला. व्हडा प्रमाणात गुन्यांवाचो तपास केल्ल्या खातीर तांकां 2024 वर्साचे केंद्रीय घर मंत्री दक्षता पदक भेटून भोवमानीत करतात. पदक आणि मानपत्र अशे ह्या पुरस्काराचे स्वरूप आसा. हे फुडले पुरस्कार कार्मिक खात्याचे पुरस्कार श्री अश्विन चंद्रू IAS. राज्याच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे मुखेल कार्यकारी अधिकारी म्हण काम करतना तांणी केल्ल्या उत्कृष्ट वावरा खातीर प्रशासनात आणि भौशीक सेवा दिवपात उत्कृष्ट आणि नवीनतायपूर्ण वावर केल्ले खातीर तांकां मुख्यमंत्री पदक भेटयतात. पदक आणि मानपत्र अशे ह्या पुरस्काराचे स्वरूप आसा. श्री विश्राम बोरकर IPS. राज्यपालांचे ADC म्हण तांणी काम केला. सुरक्षा व्यवस्था उत्कृष्ट रितीन तांणी सांबाळल्या. तांणी गोंय पुलिसेंत वेगवेगळ्या पदार काम केला. भारतीय रिझर्व्ह बटालियनाचे कमांडंट म्हण तांणी काम केला. प्रशासनात आणि भौशीक सेवा दिवपात उत्कृष्ट आणि नवीनतायपूर्ण वावर केल्ले खातीर तांकां मुख्यमंत्री पदक भेटयतात. श्री नंदकुमार परब IFS. खाजगी रानां नियाळ समितीचे वांगडी सचिव म्हण काम करतना तांणी खाजगी रानांचो निमणो अहवाल तयार करपात समितीक सहकार्य दिल्ले. तांचे सहकार्य मोलादीक आशिल्ले. राखीव रानां संदर्भातल्यो 650 पोन्न्यो आणि महत्वाच्यो फायली तांणी डिजिटायज केल्यात. प्रशासनात आणि भौशीक सेवा दिवपात उत्कृष्ट आणि नवीनतायपूर्ण वावर केल्ले खातीर तांकां मुख्यमंत्री पदक भेटयतात. ह्या उपरांत लोकभवनाचो पुरस्कार गोंयचे मानाधिक राज्यपाल 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटराच्या 3 मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंटाक युनिट एप्रिसिएशन भेटयतात. रेजिमेंटाची उत्कृष्ट कामगिरी कर्तव्याप्रती अखंड समर्पणा खातीर हो खाशेलो भोवमान तांकां दितात.
अभिमानास्पद आणि प्रेरणा दिवपी हो वाटचिरो 3 मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंटाचे विशिष्ट सेवा पदक प्राप्त कर्नल अपूर्व भटनागर आणि सुभेदार मेजर रमेश कुमार हे प्रशस्ती पत्र स्वीकारतात. या पुढले पुरस्कार नियोजन सांख्यिकी आणि मोलावणी खात्याचे पुरस्कार श्री सिद्धेश केरकर, गटविकास अधिकारी आणि कुणय ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र. 2020 वर्सा तांची कुणय ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हण नियुक्ती. तांणी जायते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम सुरू केले. तांकां स्वयंपूर्ण मित्र पुरस्कार भेटयतात. श्रीमती कशिश राणे, सहाय्यक अभियंता, भौशिक बांधकाम खाते, वनमावळिंगे कुडचिरे ग्रामपंचायतीच्यो स्वयंपूर्ण मित्र. जागृताय कार्यावळी आणि येवजण्यांच्या खासा मोहिमेवरवी तांणी गावाची उदरगत साधल्या. 2023 वर्सा सावन स्वयंपूर्ण मित्र म्हण काम करतात. तांकां स्वयंपूर्ण मित्र पुरस्कार भेटयतात. प्रशस्ती पत्रक आणि यादीस्तीक अशे ह्या पुरस्काराचे स्वरूप असा. या उपरांत दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण खात्याचे पुरस्कार श्री मिथिन गावकर, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी मल्टिपल डिसेबिलिटी विभागात पुरस्कार तांकां भेटयतात. इंटरनॅशनल डे फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी तांणी आपवावुरपी म्हण काम केला. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टातूय तांणी महत्वाचो वावर केला. ह्या उपरांत श्री जॉन जस्टिन फर्नांडीस, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी. 2012 वर्सा युनिफाईड बॅडमिंटन स्पेशल ऑलिम्पिकात तांणी प्रतिनिधित्व केला. इनामाय मेळयल्यात. राष्ट्रीय हिमालय ट्रेकिंग यशस्वीपणान पुराय केला. त्या उपरांत श्री पुरजत झा, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी. योग शिरोमणी पुरस्कारान हे आदी तांकां भोवमानीत केल्यात. योग आचार्य पुरस्कारय तांकां मेळ्ळा. जायत्या पॅरा एथलेटिक सर्तीत वांटेकार जावन तांणी इनामां मेळयल्यात. श्री रितेश नारायण वायगणकर, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी. राज्य पावंड्यावेल्या पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपात 4 फावट भांगरा पदकां तांणी मेळयल्यात. जायत्या फावटी गोंयाक राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस सर्तीत तांणी गोंयचें प्रतिनिधित्व केलां. मातृछाया ट्रस्ट, उत्कृष्ट एनजीओ पुरस्कार, बिगर सरकारी संस्था पुरस्कार भेटयतात. बांबोळे रुग्णाश्रयात फिजिओथेरपी केंद्र चलयतात. स्पायनल इंजुरी प्रकरणात फिजिओथेरपी दिवपाचेर भर आसा. थंय उपचार घेवन 1200 वयर दुयेंती बरे जाल्यात. ताज सिदात दी गोवा, बेस्ट एम्प्लॉयर पुरस्कार तांकां भेटयतात. दिव्यांगा खातीर गरजेच्यो सुविधा हॉटेलात दितात. कर्मचाऱ्यां खातीर सेन्सिटायझेशन कार्यशाळा आयोजित करतात. दिव्यांगा खातीर काम करपी बिगर सरकारी संस्थे वांगडा मेळून वावर करतात. प्रतिनिधी हे हो पुरस्कार स्वीकारतात. महानंद सतरकार, उत्कृष्ट व्यावसायिक. गोंयांतले पुरस्कार प्राप्त फिल्म मेकर. तांचे चित्रपट राज्य चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर निवड जाल्या. महानंद सतरकार. या उपरांत कृषी खात्याचे पुरस्कार भेटयतात. क्रिस्तांव कायतान फ्रांसिस्को, कृषी रत्न पुरस्कार तांकां भेटयतात. 2 लाख रुपया आणि यादीस्तीक अशें ह्या पुरस्काराचे स्वरूप आसा. आपली 2 हेक्टर जमनीत तांणी उत्कृष्ट काम केलां. शेत रोवप, भाज्यांचे पीक, जनावरां पोसप, नुस्तें पैदास, बायोगॅस आणि सौर उर्जा हाचो उत्तम वापर करून आदर्श कृषी व्यवसायाची देख तांणी घालून दिल्या. तांकां कृषी रत्न पुरस्कार भेटयतात. चैतन्य भिवा मळीक, कृषी विभूषण, 1 लाख रुपया आणि यादीस्तीक अशें ह्या पुरस्काराचे स्वरूप आसा. संगणक अभियंता ते कुटुंबातलो पयलोच पूर्ण वेळ शेतकार असो तांचो प्रवास. 2.44 हेक्टर पडींग जमनीत तांणी उत्पादक, फायदो जावपी आणि शिक्षणीक शेतांत रुपांतरीत केला. अशोक यज्ञेश्वर जोशी, कृषी भूषण,
50,000 रुपया रोख आणि यादिस्तिक असे या पुरस्काराचे स्वरूप. आपल्या 9.14 हेक्टर जमिनीत ते सुपारी, नाल्ल, केळी आणि काळ्या मिऱ्यांचे पीक घेतात, तसेच डेअरी चलयतात. क्लाउडिना डा सिल्वा खासा कृषी पुरस्कार. जैव शेती खातीर फादर इनासियो अल्मेडा वर्सुकी पुरस्कार तांकां भेटयतात. भात, अळसंदे, नाल्ल, केळी आणि भाताचे पीक त्यो घेतात. खरीप मोसमात भात आणि रब्बी मोसमात अळसंदे आणि भाज्यो त्यो रोयतात. हे आशिल्ले पुरस्कार. आणि आता जे सुरवातेक हांगा मार्च पास जाल्लो ताजी इनामां भेटयतात. 3 कॅटेगरीत ही इनामां भेटयतात. आर्म प्लेटून, अनआर्म प्लेटून आणि विद्यालयाचे. आर्म प्लेटून विभागात पहिलो पुरस्कार मेळ्ळा, इनाम मेळ्ळा लष्कराच्या प्लेटूनाक. मेजर जसकीरत सिंह विनती करती हूं कि आप आगे आकर कमांडेंट 2 STC इनसे भी अनुरोध है कि आगे आकर बेस्ट आर्म प्लेटून अवार्ड गवर्नर साहब के हस्ते स्वीकार करें. लष्कराच्या सशस्त्र प्लेटूनाक बेस्ट आर्म प्लेटून अवॉर्ड मेळ्ळा मार्च पासा खातीर. दुसरो इनाम असा अनआर्म प्लेटून विभागात. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या बायलाच्या पंगडाक हो इनाम मेळ्ळा. प्लेटून मुखेली कडेन मागता की ताणे माझे कडेन येवचे, मुखार येवचे आणि राज्यपालांच्या हस्तुकी हो पुरस्कार स्वीकारचो. गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो बायलांचो पंगड प्लेटून मुखेली माचेर येवन हो पुरस्कार स्वीकारचो. आणि विद्यालय विभागात सारस्वत विद्यालय बार्देस विद्यालयाक उत्तम मार्च पासा खातीर उत्तम संचलना खातीर पुरस्कार मेळ्ळा. सोहम गावडे हांकां विनंती करता की तांणी मुखार येवचे आणि राज्यपालांच्या हस्तुकी इनाम स्वीकारचे. अनआर्म प्लेटून विभागात गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो बायलांचो पंगड विजेतो आसा. आणि विद्यालय विभागात म्हापसा बार्देसचं सारस्वत विद्यालयाक उत्कृष्ट प्लेटून पुरस्कार मेळ्ळा. धन्यवाद. निरीक्षण को मध्य से तेज चल.
जी श्रीमान। गार्ड ले जाओ। जी श्रीमान। गार्ड तीनों दिन बाद जाएगा। बाय मोड़। गार्ड दाएं से तेज चल। जी श्रीमान। विजय भारकोप हट। विजय मध्य से तेज चल। संविधान आमकां प्रत्येक नागरिकाक मुळावे अधिकार फंडामेंटल रायट्स दिता तशेंच अधिकारा वांगडा कर्तव्य आसात. संविधानाचो सन्मान करप, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचो आदर करप आणि भौशीक मालमत्तेची राखण करप ही प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आसा. आता सांस्कृतिक कार्यावळीचे सादरीकरण जाता. सांखळेचे सेंट जॉन ऑफ द क्रॉस विद्यालय देशभक्तीपर गितांचेर सादरीकरण करता. कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या करिए हाय कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या करिए
वालों सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है तो तुम भी कहो। फौजी के रुतबे से बड़ा कोई और रुतबा नहीं, वर्दी की शान से बड़ी कोई और शान नहीं, और अपने देश से बड़ा कोई धर्म नहीं। अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो, ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमीं का परचम लहरा दो, लहरा शीश झुकावा मेरी दिल जानिया, तेरे नाम को करता दो, तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो। वतन मेरे आबाद रहे तू, वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से, मेरी मंजिल है, पहचान तुझी से, तू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, वतन मेरे वतन। भारत माते असा तिरंगा हिमालयाहून उंच चढो. शाळेत असताना शिकिल्ली ही कविता, जेन्ना जेन्ना आमकां आमचो राष्ट्रध्वज दिसता, तिरंगो दिसता, तेन्ना ही उतरां ओठार येतात. साखळेच्या सेंट जॉन ऑफ क्रॉस विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले आणि ह्या उपरांत मये दिवचलच्या महामाया विद्यालयाचे विद्यार्थी
जवानांच्या देशभक्तीचे आणि त्यांच्या घरच्यांची देशाप्रती आशिल्ल्या लागणुकेचे दर्शन घडोवपी सादरीकरण करतात. इस गणतंत्र दिवस पर हम सुनाने जा रहे हैं एक सैनिक की वह कहानी जो हर घर की कहानी है। हर युद्ध से पहले, हर विदाई से पहले एक मौन प्रार्थना होती है। पापा वर्दी पहनते हैं कि मुझे गर्व होता है, पर उनकी आंखों में छुपी हुई चिंता भी दिखती है। हर बार घर छोड़ते समय मैं खुद से कहता हूँ, या तो तिरंगे को सलाम करके लौटूंगा या तिरंगे में लिपट कर। बेटा, जाते समय भगवान से बस यही मांगना, तुम्हारा साहस कभी कम ना पड़े। प्रार्थना पूरी हुई। अब वो क्षण आता है जिससे हर सैनिक डरता है, अपनों से बिछड़ना। हर बार जब आप जाते हैं, मैं मुस्कुराकर विदा करती हूँ, क्योंकि अगर मैं रो पड़ी तो आपका हौसला टूट जाएगा। आप सिर्फ मेरे पति नहीं, इस देश की ढाल है। पापा, इस बार जल्दी आ जाना। मेरे बच्चे, अगर मैं देर करूं तो समझ लेना तुम्हारी नींद की रखवाली कर रहा हूँ। जा बेटा, माँ की गोद से निकलकर माँ भूमि की रक्षा करना सबसे बड़ा धर्म है। मीलों की दूरी, सालों का इंतजार और कुछ हाथ से लिखे पत्र, यही बन जाते हैं सैनिक और उसके परिवार की सांसें।
संदेशे आते हैं घर आते हैं चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे तुमने ये घर सुना सुना है। प्रिय जीवन साथी, यह गोलियों की आवाज रोज सुनाई देती है, पर तुम्हारी याद हर डर से बड़ी है। कभी मेरा पत्र देर से पहुंचे तो समझ लेना मैं देश की सांसों की रखवाली कर रहा हूँ। प्रिय पति, तुम्हारी वर्दी हमारे घर की शान है। अगर तुम थक जाओ तो याद रखना, एक पत्नी रोज तुम्हारे लिए दुआ मांगती है। और फिर आया 2 जून 1947 का वो काला दिन, जब दुश्मनों ने अचानक भारतीय सेना पर भयंकर आक्रमण कर दिया। सेना की वो धरती बारूद की गंध से भर गई। आकाश गोलियों की गूंज से कांप उठा। दुश्मन चारों ओर से आ रहे हैं, गोली मत बचाना, आज पीछे हटने का कोई रास्ता नहीं। भाइयों, आज अगर हम गिरे तो इतिहास खड़ा रहेगा। आज अगर हम डटे रहे तो भारत जिंदा रहेगा। इस युद्ध में एक के बाद एक अनेकों वीर सैनिक शहीद हुए। किसी ने दोस्त खोया तो किसी ने भाई, पर किसी ने युद्ध नहीं छोड़ा। भाई, इतने साथी शहीद हो गए। हाँ, पर जब तक हमारी सांस चल रही है दुश्मन इस मिट्टी को छू नहीं सकते।
युद्ध थमा, पर बलिदान की कीमत बहुत बड़ी थी। भाई तुम घायल हो, डॉक्टर को बुलाते हैं। नहीं, पहले यह तिरंगा संभालो। मेरे घर वालों से कहना कि मैंने उनसे बहुत प्रेम किया, पर भारत से सबसे ज्यादा। और उस धरती पर जहां बारूद गिरा था, एक और वीर अमर हो गया। आपने कहा था जल्दी लौट आऊंगा। बेटी, तुम्हारा सुहाग अब इतिहास की शान बन गया है। माँ, मेरे पापा अब भारत की मिट्टी में रहते हैं ना? अपना है दिन ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो। ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में फिर अपनी सरजमीं का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो। सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमीं का परचम लहरा दो। ओ हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है। कुछ सैनिक घर लौटते हैं और कुछ तारीख बनकर लौटते हैं, पर हर सैनिक इस देश की आत्मा में हमेशा जीवित रहता है। हम अपने सुख का त्याग करते हैं, अपने आंसू छुपाते हैं, ताकि भारत मुस्कुरा सके, क्योंकि भारत से प्रेम अपने जीवन से भी बड़ा है। प्रार्थना से सुरक्षा तक, प्रेम से बलिदान तक, यही है एक भारतीय सैनिक की यात्रा। मये दिवचलच्या महामाया विद्यालयाचे हे विद्यार्थी सुंदर असे सादरीकरण. भारतीय नौदलाचे बँड, भारतीय नौदलाचं अभिमान आणि सन्मान फक्त भारतातच नाही तर संसारभरात विंगड विंगड कार्यावळीत नौदलाचे वाद्यवृंदान सादरीकरण केला. भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरमाक 150 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान नौदलाचे बँड सादर करता वंदे मातरम आणि देशभक्तीपर गीत. पेटी ऑफिसर म्युझिशियन कोंडला राव हांच्या फुडारपणाखाला नौदलाच्या वाद्यवृंदाचे खाशेले सादरीकरण.
जय हो आणि या उपरांत सौरभ विश्वकर्मा लीडिंग म्युझिशियन सादर करता वंदे मातरम गीत. स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम हे फक्त गीत न्हय जाल्यार जनतेचो झुजाचो घोष आशिल्लो. मातृभूमीक देवतेचो दर्जो दिवपी हे गीत भारताचे स्वाभिमानाचे प्रतीक थारले. वंदे मातरम. हे आशिल्ले सौरभ विश्वकर्मा भारतीय नौदळाच्या वाद्यवृंदाचे लीडिंग म्युझिशियन. वंदे मातरम हे गीत भारताक मात्र रूपात सादर करता. सैम, भूंय, न्हंयो, पर्वत, शेतां भाटांचे रूपांतर मातृभुयेच्या पवित्र प्रतिमेत जाता. कार्यावळीचो समारोप राष्ट्रगानान जाता. बालभवनाचे विद्यार्थी राष्ट्रगान सादर करतात. सगळ्याकडेन मागता की राष्ट्रगानाच्या सन्मानात उबे रावचे. अधिनायक जय हे भारत
ਜ਼ੋਰਦਾਰ ਢੰਗ ਨਾਲ ਉਠਾਇਆ। ਆਪ 2014 ਵਿੱਚ ਪਹਿਲੀ ਵਾਰ ਸੰਗਰੂਰ ਹਲਕੇ ਤੋਂ ਦੁਬਾਰਾ 17ਵੀਂ ਲੋਕ ਸਭਾ ਹਲਕੇ ਲਈ ਚੁਣੇ ਗਏ। ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਪਰੇਡ ਦਾ ਨਿਰੀਖਣ ਕਰ ਰਹੇ ਹਨ। ਪਹਿਲੀ ਟੁਕੜੀ ਜਿਸ ਦਾ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਨਿਰੀਖਣ ਕਰ ਰਹੇ ਹਨ, ਪੁਲਿਸ ਰਿਕਰੂਟਸ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਸੈਂਟਰ ਜਹਾਨ ਖੇਲਾਂ ਦੀ ਟੁਕੜੀ ਹੈ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ASI ਜਗਦੇਵ ਸਿੰਘ ਦੀ ਅਗਵਾਈ ਵਿੱਚ। ਦੂਸਰੀ ਟੁਕੜੀ ਜਿਸ ਵੱਲ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਦਾ ਕਾਫਲਾ ਵੱਧ ਰਿਹਾ ਹੈ, ਪੁਲਿਸ ਰਿਕਰੂਟ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਸੈਂਟਰ ਜਹਾਨ ਖੇਲਾਂ ਦੀ ਹੀ ਹੈ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ASI ਜੌਹਰ ਸਿੰਘ। ਤੀਸਰੀ ਟੁਕੜੀ ਪੁਲਿਸ ਰਿਕਰੂਟ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਸੈਂਟਰ ਜਹਾਨ ਖੇਲਾਂ ਮਹਿਲਾ ਵਿੰਗ ਦੀ ਹੈ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ASI ਮਨਿੰਦਰ ਕੌਰ। ਚੌਥੀ ਟੁਕੜੀ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਲਿਸ ਹੁਸ਼ਿਆਰਪੁਰ ਦੀ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਸਬ ਇੰਸਪੈਕਟਰ ਗੁਰਦੀਪ ਸਿੰਘ। ਪੰਜਵੀਂ ਟੁਕੜੀ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਲਿਸ ਹੁਸ਼ਿਆਰਪੁਰ ਮਹਿਲਾ ਵਿੰਗ ਦੀ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ASI ਪਰਵੀਨ ਕੌਰ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪੰਜਾਬ ਹੋਮਗਾਰਡ ਦੀ ਟੁਕੜੀ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਇੰਸਪੈਕਟਰ ਪਲਵਿੰਦਰ ਸਿੰਘ। ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਪਰੇਡ ਦਾ ਨਿਰੀਖਣ ਕਰ ਰਹੇ ਹਨ। ਪੈਸਕੋ ਦੀ ਟੁਕੜੀ, ਅਗਲੀ ਟੁਕੜੀ ਪੈਸਕੋ ਦੀ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਐਕਸ ਸਰਵਿਸਮੈਨ ਦੀ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਆਨਰਰੀ ਕੈਪਟਨ ਬਲਵਿੰਦਰ ਸਿੰਘ। ਉਸ ਤੋਂ ਅਗਲੀ ਟੁਕੜੀ ਸਾਡੀ ਜ਼ਮੀਨੀ ਫੌਜ ਦਾ ਭਵਿੱਖ, 12ਵੀਂ ਪੰਜਾਬ NCC ਬਟਾਲੀਅਨ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਸੀਨੀਅਰ ਅੰਡਰ ਅਫਸਰ ਆਕਾਸ਼ਦੀਪ ਸਿੰਘ। ਬॉय स्काउट स्कूल ऑफ एमिनेंस ਖਵਾਸਪੁਰ ਹੀਰਾ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਨਿਤੇਸ਼ ਤਿਵਾੜੀ। ਪੁਲਿਸ ਕੈਡਟ ਸਰਕਾਰੀ ਸੀਨੀਅਰ ਸੈਕੰਡਰੀ ਸਕੂਲ ਭੂੰਗਾ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰੀ ਪ੍ਰਭਜੋਤ ਕੌਰ। ਗਰਲਜ਼ ਗਾਈਡ ਆਖਰੀ ਟੁਕੜੀ ਜਿਹੜੀ ਦੇਖ ਰਹੇ ਹੋ ਸਫੈਦ ਵਸਤਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ, ਗਰਲਜ਼ ਗਾਈਡ ਸਰਕਾਰੀ ਕੰਨਿਆ ਸੀਨੀਅਰ ਸੈਕੰਡਰੀ ਸਕੂਲ ਰੇਲਵੇ ਮੰਡੀ ਹੁਸ਼ਿਆਰਪੁਰ, ਪਲਾਟੂਨ ਕਮਾਂਡਰ ਸ਼ਾਂਤੀ। ਤੇ ਅਖੀਰ ਦੇ ਵਿੱਚ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪੰਜਾਬ ਪੁਲਿਸ ਅਕੈਡਮੀ ਫਲੋਰ ਦਾ ਬ੍ਰਾਸ ਬੈਂਡ, ਬੈਂਡ ਮਾਸਟਰ ਇੰਸਪੈਕਟਰ ਰਕੇਸ਼ ਕੁਮਾਰ। ਤੇ ਪੰਜਾਬ ਰਿਕਰੂਟਸ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਸੈਂਟਰ ਜਹਾਨ ਖੇਲਾਂ ਦਾ ਪਾਈ ਬੈਂਡ, ਬੈਂਡ ਮਾਸਟਰ ASI ਰਾਜ ਕੁਮਾਰ ਦੀ ਅਗਵਾਈ ਵਿੱਚ। ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਪਰੇਡ ਦਾ ਨਿਰੀਖਣ ਕਰਕੇ ਮੰਚ ਵੱਲ ਵਧ ਰਹੇ ਹਨ। ਆਪ 16ਵੀਂ ਪੰਜਾਬ ਵਿਧਾਨ ਸਭਾ ਦੀ ਚੋਣ ਲਈ ਅਸਤੀਫਾ ਦੇਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ 2019 ਤੋਂ 2022 ਤੱਕ ਮੈਂਬਰ ਪਾਰਲੀਮੈਂਟ ਰਹੇ। ਸਰਦਾਰ ਭਗਵੰਤ ਸਿੰਘ ਮਾਨ ਲੋਕ ਸੇਵਾ ਨੂੰ ਪ੍ਰਣਾਏ ਹੋਏ ਹਨ। ਆਪ ਇੱਕ ਚੈਰੀਟੇਬਲ NGO ਲੋਕ ਲਹਿਰ ਫਾਊਂਡੇਸ਼ਨ ਵੀ ਚਲਾ ਰਹੇ ਹਨ, ਜੋ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਜ਼ਰੂਰਤਾਂ ਵਾਲੇ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਮਦਦ ਕਰਦੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਦਾ ਸੁਪਨਾ ਹੈ ਕਿ ਪੰਜਾਬ ਸ਼ਹੀਦਾਂ ਦੇ ਸੁਪਨਿਆਂ ਦਾ ਪੰਜਾਬ ਬਣੇ। ਇਸੇ ਲਈ ਇਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਦੀ ਸਹੁੰ ਵੀ ਇਸੇ ਦੁਆਬੇ ਦੀ ਧਰਤੀ ਤੇ, ਗਦਰੀ ਬਾਬਿਆਂ ਦੀ ਧਰਤੀ, ਸ਼ਹੀਦੇ ਆਜ਼ਮ ਸਰਦਾਰ ਭਗਤ ਸਿੰਘ ਦੀ ਧਰਤੀ, ਪਿੰਡ ਖਟਕੜ ਕਲਾਂ ਵਿਖੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਜੀ ਨੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਦੀ ਸਹੁੰ ਚੁੱਕੀ ਸੀ। ਸਰਦਾਰ ਭਗਵੰਤ ਸਿੰਘ ਮਾਨ ਨੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਦਾ ਅਹੁਦਾ ਸੰਭਾਲਦਿਆਂ ਹੀ ਨੌਜਵਾਨ